हेलो फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीजी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। महाराष्ट्रातला दुष्काळ असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, लोक शुभेच्छा देत आहेत। चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह, ह्याच्याबद्दल मला माहिती सांगतायत, उत्सुकता दाखवतात। काही असं असताना दुसरीकडे अजितदादा सातत्याने तुमच्यावर टीका करताना दिसत आहेत। काल सुद्धा त्यांनी टीका केली की तुमच्या ज्या पूर्ण मॅनिफेस्टोमध्ये फोटोज आहेत ते मोनाताईंनी समोर थांबून अनेक विकास कामांच्या समोर थांबून जे फोटो काढले, अर्थात ते कामं सगळं अजितदादांनीच केली, ताईंनी फक्त फोटो छापले। हो, टीम वर्क आहे। तुम्ही सगळे विसरता की आम्ही सगळे एकाच पक्षात होतो, 18 वर्ष एकत्रच काम केलंय। दादा विसरता, दादा विसरलेत का मग ते? आता हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, कारण 17.5 वर्ष एकाच विचाराच्या पक्षात एकत्रच आम्ही काम केलेलं होतं आणि दिल्लीचा फॉलोअप, इथला फॉलोअप, एक टीम म्हणून आम्ही सगळे एकत्रच काम करत होतो। तुमच्या दोघांची नाव आहे, ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, पदानी, वयानी, नात्यानी माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत ते, आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाला आपण फक्त आदर सन्मानच द्यायचा असतो। दादांनी हे देखील म्हणलंय, ताईंनी भोरला आणि पुरंदरला काय दिलं आतापर्यंत त्यांनी येऊन समोर सांगावं। कदाचित दादांनी ते माझा अहवाल पूर्ण वाचला नसेल। दादांनी हे सुद्धा सांगितलं, मी भोरमध्ये म्हणजे अर्थात तिथल्या लोकांना आश्वासित केलंय की मी MIDC आणेल, आणि दादा एकदा बोलला तर शब्दाचं पक्का आहे, असं दादा सुद्धा म्हणले। हो, बरोबर आहे, कारण गेले 18 वर्ष अजितदादा, रणजित शिवतारे, संग्राम थोपटे आणि मी, आम्ही चौघही त्या MIDCच्यासाठी प्रयत्न एकत्रपणे करत आलो होतो। येईल का MIDC?